झोप झाली का तुझी? झाली. बरं मी आता चाललोय परदेशात, हा अमेरिकेला. हा. माझ्या तिथं तेल कंपनी आहे, तिथं तेल चोरीला जाऊ राहिले. म्हणून चाललंय का? हा, आता जा. 6 महिने मी येणार नाही. हा जा. आलं का लक्षात? इकडे जर राहिलो ना, तिकडे एखादं त्या तेलावर काडी टाकून पेटून दिली एखादा. पण मग आता मला करमायला 6 महिने कळ काढा आता तू. लवकर या, पण 6 महिन्याच्या आत. मग आपल्या एवढं तेलाच्या मोठमोठ्या खाणी आहे, हा त्या सांभाळल्या पाहिजे. गडगांचा पैसा येणार आहे त्याच्यातून. हा जा. ते जाताना नाश्ता करून घ्या. हा थोडी झोपते मी. बर बर, घे काळजी. हा, हा आणि फोन करशील का? हा करल ना गेल्यावर. तू कर फोन, कर मी बिझी राहील ना. हा मग मी करल. तुम्ही कधी पोहोचणार आहे? आता पोहोचायला 3 दिवस लागतील मला. मग मी करल अर्धा 1 तासाने. चालेल, येऊ मग. हा या. बाय बाय, बाय बाय. टेक केअर. कोण आलं काय माहिती बाई. काय का दरवाजा उघडा एवढा वेळ? आत्ताच बसले होते. नाही निवांत आहे ना. हा मग आता निवांतच राहणार आहे. का ग काय झालं? ते गेले आउट ऑफ 5-6 महिन्यासाठी. एखाद्या महिने 7 महिने लागल. हा का? हा. तू कसा काय आला? काय नाही, ते बघितलं मी त्यांना जाताना, म्हटलं चला वरती जाऊन बघून येऊला. काय तू झोपेल होते मी. हा, चालले हा. ते मग उठले. आता झोपल म्हटलं तड तू आला. हा का? 5-6 महिने नाही येते. मग आता निवांत आहे ना? आता झोपणारच होते तड तू आला. चल ना मग आपण झोपू ना. आपण आता एवढं लवकर? मग आता रान मोकळच आहे ना काय? आता इथंच राह तू 5-6 महिने. इथेच राहू का? हा ते नाही आता 5-6 महिने. चालेल ना मग. मग इथंच झोपू, इथंच खाऊ. चालेल ना. चल मग. चल ना मग. आज मजा आली ना? खूपच मजा आली. बरं वाटलं. अवतार पाय कसा झाला? मग आता काय त्याच्यात तर होणारच आहे ना अवतार खराब. हा ना, मजा आली पण ना. खूपच. लय दिवसाचं म्हणजे इच्छाच राहिलेली होती. हा ना. असं बाबा नाही म्हणून झालं. मग काय 6 महिने रान मोकळच आहे आपला. हा आता मग काय कधी बी आण कधी बी जा. इथंच राह, कशाला जाता येतो. चालेल ना, राहून जातो ना. 6 महिने आता टेन्शन नाही. चालतंय. असं त्याच्याकडून काही होत नाही. नाही का? मीच थांबून जाईल एवढं काय. थांब 5-6 महिने. हा ना. जेव्हा तो येईल तेव्हा पाहू काय होतं. चालेल ना. चल आलो मग मी ड्युटीवर जाऊन. तोपर्यंत जा. जेवायला काहीतरी बनवून ठेवतो हा. जाय. फोन कर मला. हो नक्की. कधी येऊ का? येणार आहे? हा जाय. चल. हा बाय, हळूहळू जाय. हो नक्की. जाऊ का? काय हो, आले का? आलो ना. पाणी बिन देऊ का? पाणी राहू दे. काय झालं, माझं काम 6 महिन्याचं होतं, पण हा. 3च महिन्यात ते होऊन गेलं. हा का? पण त्यामुळे मी परत आलो. बरं आहे का? तिथं काय काय झालं होतं? तिथं मी आता माणसं नेमलेले, आपले तेलाच्या खाणी आहेत ना त्याच्यावर लक्ष ठेवायला. पण मग आता राहील का लोक चांगले? लोक चांगले ठेवलेले. परत नको घोळ, परत तुम्हाला जावं लागेल. काही गोळवाणार नाही, मी सगळे मॅनेजमेंट करून आलेले. हा का? आणि जेवण बिवण होतं का तिथे व्यवस्थित? सगळं जेवण व्यवस्थित होतं. आणि मी का आलो माहितीये का? तुझी आठवण येत होती. हा का? मन लागत नव्हतं तिकडे कामात. मलाही नव्हतं लागत, करमतच नव्हतं रोज. हो ना. हा. पाणी वगैरे घे आता. पाणी देऊ का? हा पाणी दे ना. थोडं बसते, लय ऍसिडिटी सारखं होतंय. बरं ते पाणी राहू दे. मला सांग, हे पोट कसं काय एवढं फुगलं तुझं? मला आहे ना, तुम्ही गेले ना हा, तर लगेच दिवस राहिले. तुम्हाला मी सांगणारच होते फोन करून, पण मग कॉन्टॅक्ट झालाच नाही ना. अगं मी 3 महिने बाहेर होतो, तुला दिवस गेलेच कस काय? हा, त्याच्या आधी मी 3 महिने तुझ्या संपर्कात नव्हतो, मग तुला दिवस गेलेच कस काय? कोणामुळे गेले तुझे दिवस? तुमच्याच मुळे गेले. तू खोटं बोलते का? हा, खोटं काय त्याच्यात? मी गेल्यावर तू काहीतरी उद्योग केलेले. कोणीच नव्हतं घरी यायला उद्योग करायला. आता मी पाहायला होतो का इथं? हा, काय नालायकपणा केला तू, सांग मला. हा, कुठे? हा, बोल पटकन. कोणीच नाही. कोणाच शोधताय? हा, बोल पटकन, खरं बोल. कोणीच नाहीये. हा, कोणीच नाही म्हणजे? तू काहीतरी उद्योग केले मी गेल्यावर. नाही नाही, तुमचंच आहे, चेक करून पहा. तुला मोकळं रान भेटलं, त्याचा फायदा घेतला तू. हे दिवस माझ्यामुळे नाही, तू कोणीतरी
दुसराच आहे त्याच्यामुळे दिवस गेलेले तुमचे चेक करून तू घ्या. चेक काय करायचं मला समजत नाही का बुद्धू आहे का मी दवाखान्यात चेक करून बोल घ्या. खरा बोल नाही तर मग थोबाडी दिला थोबाड फोडून टाकेल तुझं अहो, बोल पटकन बसा आवाज करू नको सांगते ना, बसा ना. बोल खरा बोल खाली बसा सांगते. खाली बसणार नाही मी डोकावर झालंय परदेशात याच्यासाठी गेलो का मी हा मी काबाड कष्ट करतो इकडे ये उद्योग करते का अहो तू बोलू नको मला खरं सांग खरं बोल माझा एक मित्र आहे, हा सांगते पूर्ण. हा तुम्ही नव्हते, तुमच्याकडून असं काही होत नव्हतं. हा तुम्ही 6-6 महिने लांब राहायचे. मग माझी म्हणजे मित्राची ओळख झाली. मग तो घरी यायचा जायचा. त्या हरामखोरामुळेच तुला दिवस गेले ना हा जी हे उद्योग केले तू चाल थांबायचं निघा चाल चाल निघ इथं मी- निघ अजिबात नाही निघ अजिबात नाही मी जाणार कुठे त्याच्या घरी. जा त्याच्याकडेच जातो चल लाईक मी परदेशात कामानिमित्त गेलो आणि इकडे हिने बॉयफ्रेंड ठेवला ही नालायकला आता घरातच घेत नाही नकोय मला अशी बाई